शिरशिंगे येथील पावणाई रवनाथ मंदिरात गाव रहाटी समन्वयक समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत कोकणात परंपरागत चालत आलेल्या गावातील मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, उत्सव व्हावेत, तसेच गावातील मर्यादा, चालीरीती, रूढी, परंपरा टिकून राहाव्यात आणि याची माहिती पुढील पिढीला मिळावी, हा या समितीचा उद्देश आहे। तसेच काही गावांमध्ये मानपानावरून मंदिरातील उत्सव बंद आहेत, ते समजुतीने सुरळीत करण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे समितीचे सचिव भरत गावडे यांनी सांगितले। सचिव भरत गावडे यांनी या सभेत चर्चा करण्याविषयी व गावराटीचे महत्त्व समजून सांगितले व उपस्थित मान्यवरांचे शब्दस्मरणाने स्वागत केले। या बैठकीला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते। यावेळी समितीचे सचिव भरत गावडे, गोविंद लिंगवत वेरले, शशी गावडे आंबोली, यशवंत सावंत डिंगणे, पंढरीनाथराव सांगेली, ज्ञानेश्वर परब आंबेगाव, अशोक गावडे चौकू, आनंद मोरे बांदा, बाळू सावंत बांदा, LM सावंत कोरगाव, पंढरीराव अध्यक्ष सांगेली या सर्वांनी गावच्या परंपरेबाबत मार्गदर्शन केले। यावेळी समन्वयक समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला। गावराटी समन्वय पुरस्कार समितीची ही 10वी बैठक शिरशिंगे गावातील श्रीदेवी पावणाई रवनाथ मंदिरामध्ये संपन्न झाली। गेली 17 वर्ष घेण्याचा उद्देश आमचा एवढा आहे की जी ग्रामीण भागामध्ये मंदिरं आहेत ती सुरळीत चालू राहावी। गावराटीची ज्या मर्यादा आहेत, परंपरा आहेत, सण आहेत, उत्सव आहेत, ते पुढच्या पिढीला कळाव्यात आणि गावामध्ये जर एकोपा राहिला तरच गावामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि आरोग्य चांगलं मिळत असतं। जी आपली पूर्वपार कोकणामध्ये गावराटी आहे ही गावराटी तशीच राहिली पाहिजे या मुख्य उद्देशाने या समितीची स्थापना आम्ही आंबोली गावामध्ये केली। आज 10 ठिकाणी आम्ही बैठक अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत। ही 10वी आमची बैठक होती। उद्देश एवढाच होता की मर्यादा जी आहे त्या मर्यादेच्या पलीकडे कोणतेही काम करू नये। बारस असेल, स्थापना असेल तर शिंगदाड्यांचे जे महत्व आहे ते शिंगदाड्यांना महत्व देऊन ते कार्यक्रम करून घ्यावे किंवा अन्य धार्मिक विधी असतील तर आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी कराव्यात। पण मंदिराची जर आपण स्थापना केली, बारस केली तर गावामध्ये केज राहतं। बारस करण्याचा मुख्य उद्देश क्लेश असतो तो दूर जावा, चतुर्सीमेच्या बाजूला जावा, गावाला एक सौभाग्य, चांगलं आरोग्य, शांती, समाधान, वैभव मिळावं, पिढी सुखी राहावी या उद्देशाने बारस किंवा स्थापना त्या ठिकाणी केलं। मगाशी सांगितल्याप्रमाणे स्थापना करण्याचा उद्देश तो आहे त्या पाषाणाला एक तेज येतं आणि तेज आल्यामुळे गावाचं वैभव आपोआप वाढतं। म्हणून जे सण आहेत आपले पूर्वपार चालत आलेले ते गावामध्ये साजरे व्हावेत आणि त्या पद्धतीने त्या नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी याच उद्देशाने ह्या बैठका आम्ही प्रत्येक गावामध्ये घेतो आणि जी मंदिरं आजूबाजूची कुठे बंद असतील काही पानावरून तर ती सुरळीत चालू करण्याचे आम्ही त्या ठिकाणी काम करतो। आता एक आम्ही आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन या निमित्ताने एक संकल्प आम्ही असा केलेला आहे की ज्या गावाच्या चांगल्या परंपरा चालू आहे त्या संपूर्ण गावाची मंदिराची माहिती आम्ही संकलित करणार आहोत। तिथे फोटो असतील, मुख्य देवता असेल, परिवार देवतांची छायाचित्र असतील आणि कशा पद्धतीने गावराटी चाललेले तरंग आहेत, पाषाणं आहेत, हरिजनांची त्या ठिकाणी वस्ती असेल तर त्या पद्धतीने त्यांना दिलेले मान असतील आणि कोणते मान त्या ठिकाणी दिले जातात, कशा पद्धतीची परंपरा आहे ती संकलित करून पुढच्या पिढीला त्याची चांगली माहिती मिळेल। म्हणजे आपण एखादा दसरा उत्सव साजरा करतो, होळी साजरी करतो, सप्ताह असतो, मग कशी सुरुवात केली जाते, आखाडा असेल, एखादा देसरूड असेल, हे शब्द आता कालबाह्य होत आहे, हे पुन्हा एकदा लोकांना कळावे या उद्देशाने त्या पुस्तक संकलित करा आणि पुढच्या वर्षापर्यंत आपण त्याचं प्रकाशन केलं जाणार आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला आणि इतर गावांना कळेल की या गावामध्ये कोणते सण आणि उत्सव साजरे केले जातात। आपले पूर्ण जिल्ह्याचे आपल्याला एकत्र करायचे महत्वाचं की आपले प्रश्न इथलं आणि पश्चिम देवस्थान कमिटीचे आपले भरपूर अडचणी आहेत आणि आपण केव्हा पश्चिम देवस्थानकडे जातो आपण नुसते एकटं जातो, आपण म्हणजे एकत्र मिळून जात नाही आणि कुठेतरी प्रश्न आपलं सुटत नाही आणि आम्ही येतो परत इथं आणि मग आपण असे 2-3 महिने जातात। पण कुठेतरी आपली ती कमिटी आहे, कुठेतरी आपण एकत्र येतोय आणि आपले काही प्रश्न असतात ते कुठेतरी मिटायला पाहिजे, कुठेतरी आपल्याला उत्तर लवकर मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण ती स्थापना केली। आणि ह्या मागच्या म्हणजे मी म्हणतो की मात्र 6-7 महिन्यांपूर्वीपासून ती कुठेतरी आपण त्याच्यावर काम करतोय आणि हल्लीच म्हणजे त्यांच्या सचिववर म्हणजे मी कालच परत बोललो त्यांच्यावर
आणि तो मोठा विषय म्हणजे भरपूर जणांचा विषय असतो की गावसभा काय ग्रामसभा, आणि तो एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यांनी मला दरवेळी सांगितलं आणि मागच्या वेळी आपल्या मीटिंग मध्ये पण सांगितलं होतं आणि काल फोनवर पण सांगितलं की ते ऑप्शनल आहे. म्हणजे गावसभा तो मेन आहे आणि गावसभा होत नसेल तर मग ग्रामसभा लावा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलं तुम्हाला वाटत असेल की ग्रामसभामध्ये करायचं नसेल आणि गावसभाच करायचं असेल तर तुम्ही अर्ज करा पश्चिम देवस्थान कमिटीकडे. ते स्वतः इथे येतील आणि मंदिरात लावतील. कशाला आमची एकच मागणी होती, LM साहेबांनी सांगितलं की कुठेतरी ते मीटिंग मंदिरात होतं. कशाला मंदिरात कोण खोटं बोलत नाही, कोण भांडण करत नाही, कोण उलट बोलत नाही. कुठेतरी ग्रामपंचायत कुठेतरी मीटिंग घेतली तर कुठेतरी आम्हाला वाटतं की राजकारण येतो त्याच्यामध्ये आणि ते कुठेतरी चुकीचं गोष्ट आहे. तर तेच आम्ही ते विषय मांडले, त्यांनी ते स्वीकारले विषय. आणि त्यांच्या म्हणजे मला तुम्ही साऊंडवर पण बोललं नाही तो विषय, पण त्यांनी मला काल बोलले ते विषय की ते मान्य केलेले आहे. आणि या पुढच्या आठवड्यात नुसतं आपली मीटिंग झाली होती त्याच्याबद्दल ते मिनिट्स आहे ते सही करून कलेक्टरच्या सही करून ते येतील इथं आपल्याकडे. आणि 100% आपण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आपल्याकडे पोच करू. आता विषय तेच होतो की ते विषय सगळे आपल्याकडे पोचत नाही. काय आपल्याकडे म्हणजे आपल्या गावरात्रीचे विषय माहित आहे, म्हणजे मंदिरं कसं चालवणं ते सगळं माहित आहे. पण आपले पश्चिम देवस्थान कमिटीचे काय काय प्रश्न नवीन नवीन घडत असतात, काय काय नवीन नवीन नियम आणतात आमच्यावर आणि ते नियम आमच्यावर घालतात आणि आम्ही स्वीकारायला पाहिजे अशी स्थिती येते आपल्याकडे. पण आम्ही एकत्र बसून आम्ही ते विषय मांडत नाही की त्यांचं काय चुकतोय, काय आपण त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे नियम मध्ये. तर म्हणून आपण एकत्र येणं ते गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी आपले विषय काय नियम ते लावत राहणार आमच्यावर, कुठेतरी आपल्याला सांगणार की त्या पद्धतीच करायचंय, पण ते बरोबर आहे काय चुकीचं आहे ते आपण ठरवायला पाहिजे. या मंदिर कोण चालवतो, आपण सगळे मानकरी चालवतात. ते कुठेतरी पश्चिम देवस्थान कमिटी नुसतं इथं मध्ये कार्यक्रमच्या वेळी येतात, ते कुठेतरी काहीतरी काम असेल तेव्हा येतात, पण ते दरवेळी रोज इथं काय चालू असते काय विषय असतात ते बघत नाही. तर कुठेतरी ते विषय संपायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एकत्र येणं ते गरजेचं आहे. ते तुम्ही हे म्हणजे समन्वय कमिटी पण नेमलेली आहे, आपली हे गावरातीची समिती पण नेमलेली आहे. कुठेतरी एकत्र येणं ते गरजेचं आहे. आणि मी तसंच बघेल की मी बघतोय या हळू म्हणजे काळामध्ये की कुठेतरी आपण परत एकत्र येतोय. मागच्या काळामध्ये कुठेतरी मीटिंग असं होतं, काय कार्यक्रम होत होते, कुठेतरी मंदिरात आपण भेट घेत होतो. परत ती प्रथा परत येते. आणि मी ठरवलेलं आहे की राजकारणाचे संबंध भरपूर अगोदर म्हणजे पहिल्यापासून आहेच ह्या सगळ्या मंदिरांवर, कुठेतरी ते परत जिवंत व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की आमचं स्थान नाही पण आमचं कुठेतरी जबाबदारी आहे की कुठेतरी मंदिरांना कुठेतरी अडचण असेल. मी एक म्हणेल की आपसाचं भांडणामध्ये नाही, पण कुठेतरी त्यांना अडचणी असेल की कुठेतरी मंदिर थांबते, कुठेतरी त्यांच्या कामकाजामध्ये थांबते, कुठेतरी मिटायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण 100% त्याच्यामध्ये जबाबदारीने आपण त्याच्यामध्ये पडायला पाहिजे. कशाला आपले बापूसाहेब महाराज असतील, शिवरामराजे असतील आणि माझे वडील पण असतील, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये लक्ष घातले. मी जास्त करून म्हणेल की शिवरामराजे कशा तुम्ही त्यांना जास्त ओळखत असणार. मला वाटते त्यांनी भरपूर म्हणजे त्यांना माहिती पण भरपूर होती मंदिराबद्दल. आणि मी परत एक म्हणेल की जेव्हा आपण मंदिरात येतो आपण सगळेजण एक आहे, तर आम्हाला पण एकसारखंच वागायला द्या. कशाला आम्ही राजे मंदिराच्या बाहेर असेल पण इथं मंदिराच्या आत आम्ही एकच असतो. तेव्हा पण तुम्ही सावंतवाडीत येता
तर तुम्ही हक्कानी राजवाडा द्यावा, घाबरू नका. काय असं म्हणेल की राजेसाहेब असतील नसतील, तुम्ही असंच विचार करा. तो झेंडा असेल वरती, तुम्हाला माहित आहे, जेव्हा तो झेंडा वरती असतो तेव्हा राजेसाहेब आत असतात. तर तुम्ही हक्कानी या. राजेसाहेब म्हणजे मी नाही, राजेसाहेब म्हणजे माझे वडील, सांगतो. तर ते असतात हक्कानी, तर येऊन भेटा त्यांना. कशाला ते संबंध जिवंत राहायला पाहिजे. कुठतरी गावाचं देव असेल, आपले पातेकर देवस्थान असेल, त्याचे संबंध ते जिवंत राहायला पाहिजे. तुम्ही येता श्रावणच्या वेळी तुम्ही येता, पण तो वर्षभर जिवंत राहायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सावंतवाडीला येत राहता, पण बाहेरून नमस्कार करता. दुसरं असेल की तुम्ही गेटच्या आत येऊन आला तर मला चांगलं वाटेल.